नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने मौजे भिंगारी येथील गट नंबर 14, 16 आणि 218 मधील अधिकृत यशवंत नगर ही दलित वस्ती बेकायदेशीररित्या विकण्याचा घाट घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या अनेक दशकांपासून येथे वास्तव्यास असलेल्या शेकडो कुटुंबांना बेघर करण्याचा हा डाव असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. यशवंतनगर ही वस्ती अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास आराखडा 2018-19 ते 2022-23 मध्ये नोंदणीकृत असून तिचा सांकेतांक 110003 असा आहे. येथे रस्ते, पाणी आणि नागरी सुविधांसाठी शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च झाला आहे. अनेक रहिवाशांना याच जागेवर शासनानं अधिकृत घरकुल मंजूर केली आहेत. इतके भक्कम पुरावे असतानाही उपविभागीय अधिकारी SDO कार्यालयानं ही जागा रिकामी शेतजमीन असल्याचे भासवून विक्रीला परवानगी दिलीच कशी, हा प्रश्न उपस्थित होत आहे. जर 10 दिवसांच्या आत प्रशासनाने या विक्री व्यवहारावर स्थगिती दिली नाही तर मंगळवारी 14 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल असा इशारा रहिवाशांनी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, भिंगार अध्यक्ष राजीव भिंगार दिवे, जिल्हा सल्लागार JD शिरसाट, प्रवीण घाटविसावे, राजू भोसले, राहुल गायकवाड, अशोक पवार, जतीन ओहोळ, तुषार धावडे, अशोक सकट, शफी मोगल, जावेद पटेल, सचिन पगार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी साहेब यांना भिंगार येथील जे काही यशवंत नगर आहे केतकी ग्रामपंचायत अंतर्गत मधलं, त्या संदर्भात आम्ही 24/2/2026 ला निवेदन दिलं होतं, पण त्यामध्ये त्यांनी अजूनही कोणती कारवाई केलेली नाही. त्याच्या अनुषंगाने आज आम्ही परत स्मरणपत्र दिलं की आम्ही आता जे 24/3/2026 ला आहे त्याच्यामध्ये आम्ही बेमुदत धरणे आंदोलन चालू करणार आहे. आणि ह्या सगळ्या दरम्यान विषय असा साहेबांना सांगितलं की आम्ही की ती जी वस्ती आहे, यशवंतनगर जी वस्ती आहे, सर्वे नंबर 14, 16 आणि 218 ही पूर्णपणे दलित वस्ती म्हणून जाहीर केलेली आणि त्याला यशवंतनगर म्हणून नाव दिलेलं आहे. त्या दलित वस्ती निधी अंतर्गत तिथं समाज मंदिर असेल, अंगणवाडीचे असतील आणि बरेचसे जे मूलभूत जे सुविधा आहेत ते तिथं काम करण्यात आलेले सरकारी निधी अंतर्गत मध्ये. पण असं असताना देखील तिथं बेकायदेशीर खरेदी आणि विक्री करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही कलेक्टर साहेबांना हे शेवटचं स्मरणपत्र दिलेलं की 24/3/2026 पर्यंत जर त्यांनी आमची मागणी मान्य केला नाही आणि जातीने त्यांनी जर जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जर पंचनामा केला नाही आणि ती खरेदी बेकायदेशीर खरेदी थांबवली नाही तर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन आणि तिथले जे काही 300-600 कुटुंब आहेत त्यांना इथं घेऊन कलेक्टरच्या दारामध्ये आम्ही बसणार आहोत, बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत, असा आशयाचं आम्ही आज पत्र दिलेलं आहे. 24 तारखेला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालयाला साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं. त्याच्यावर काही कारवाई केली नाही. आम्ही परत एकदा त्यांना एक स्मरणपत्र आहे आज दिलेलं आहे. तर जी बोगस खरेदी जी झालेली आहे ती रद्द करण्यात यावी यासाठी, आणि जिथे दलित वस्ती आहे, अजून समाज मंदिर आहे, सरकारी योजनेअंतर्गत काम झालेले आहे, ते सरकारी असून त्याच्यावर जर एखादी व्यक्ती येऊन जर त्याच्यावर स्वतःचा ताबा जर म्हणत असेल की मोकळी जागा आहे असं ताबा जर दाखवत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि आम्हाला जवळ न्याय भेटत नाही तोवर आम्ही हा लढा संपवणार नाहीये. आम्ही ज्या प्रकारे लढा लढायचा आहे त्या प्रकारे आम्ही लढा लढत राहणार आहे. आणि आम्ही 24 तारखेला कलेक्टर ऑफिस समोर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.